बखर लाईव्ह मधून बोलतोय उमेश घोंगडे. हा सर, नमस्कार. मी अश्विन आगोने बोलतोय. बोला ना. नमस्कार. अश्विन, तुमचं खूप खूप अभिनंदन. हा सर, थँक्यू थँक्यू. येस. महाराष्ट्रातल्या एकूण सामाजिक जीवनामध्ये हा. तुमच्या एकूणच तुमचा जो काही LLB चा निकाल आहे, येस सर. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामधली एक मोठी घटना आहे ही. हो सर. अनाथ प्रवर्गामधनं मला वाटतं तुम्ही पहिले वकील झालात. देशातील. हो सर. तर एकूण काय आपण नेमका हा जो प्रवास आहे, मला वाटतं 4 वर्षापूर्वी अनाथांचं आरक्षण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या काळात ते लागू करण्यात आलं महाराष्ट्रात. मला वाटतं देशात पहिलं असावं. देशातलं पहिलं सर. मग त्याचा नेमका कसा तुम्ही LLB च्या प्रवेशासाठीचा कसा त्याचा उपयोग झाला आणि एकूण प्रवास काय सांगाल? हा सर, नमस्कार. मी 2018 साली देशातलं पहिलं अनाथ आरक्षण सर महाराष्ट्रात मिळालं. आपल्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते. तर आमचेच काही अनाथ प्रतिनिधी होते, त्यांना कागदपत्रांची अडचण होती, सगळ्यांना होती, पण काही प्रतिनिधी मंत्रालयात गेले आणि तेव्हा फडणवीस साहेबांचे OS होते श्रीकांत भारतीय साहेब. मग त्यांनी तो विषय फडणवीस साहेबांच्या कानावर घातला आणि फडणवीस साहेबांना विषय लक्षात आला की बाबा अनाथ हा विषय आहे आणि त्यात कुठंच त्यांना सोयी सुविधा नाहीत किंवा संधी नाहीत, तर त्यांना काहीतरी करणं गरजेचं आहे. मग फडणवीस साहेबांनी 2018 खुल्या प्रवर्गातनं पहिल्यांदा अनाथ आरक्षण आम्हाला लागू केलं. देशातला खरंच खूप महत्त्वाचा निर्णय होता सर. म्हणजे आम्हाला अपेक्षा नव्हती की असं काय असेल किंवा होईल. आणि त्याच्या आधारे 2021ला मी CET दिली, कारण तत्पूर्वी त्या आरक्षण JR मध्ये थोडंसं काहीतरी हे होतं. मग त्यानंतर ते शुद्धीपत्रक होणं, मग त्याचा फायदा मला मिळाला सर. मी CET दिली लॉची. लॉची CET दिली आणि मी पास झालो. मला आशिया खंडातलं टॉपचं कॉलेज, जे मला एक्सपेक्ट नव्हतं, ते पण मला मिळालं लॉ साठी. आणि तिथून मी लॉची CET पास करून लॉला 3 वर्षाचा अभ्यासक्रम करून आता मी अनाथ आरक्षणाचा लाभ घेणारा, अनाथ भावंड माझ्या आहेतच, पण या अनाथ आरक्षणाचा लाभ घेणारा मी पहिला आहे सर देशातला. मला असं वाटतं की आपण बोलतोय खरं, पण हे महाराष्ट्राच्या, मी सुरुवातीला म्हटलं तसं सामाजिक दृष्ट्या विचार केला तर फारच मोठी गोष्ट आहे. पण तुम्ही सांगता सांगता राहिलात, कोणत्या कॉलेजला तुम्हाला प्रवेश मिळाली या सर, आरक्षणातून? मला गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, शासकीय विधी महाविद्यालय, जिथं स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रिन्सिपल होते त्या कॉलेजचे. तिथं बरेच CGI सुद्धा घडले त्या कॉलेजमधून, जे टॉपचं कॉलेज आहे, आशिया खंडातलं पहिलं 1855चं कॉलेज आहे सर. तेव्हाचं कॉलेज आहे. त्या कॉलेजला मला प्रवेश मिळाला. तिथं वशिला चालत नाही, काही चालत नाही, तर या अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊन माझ्यासारखी गोरगरीब मुलं सर तिथे गेली. म्हणजे आमच्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे सर हा. मला वाटतं तत्कालीन सरकारच्या दूरदृष्टीच्या निर्णयाचा खूप मोठा फायदा तुमच्यासारख्या अनेक मुलांना या भविष्यात सुद्धा, पुढच्या काळात सुद्धा होणार आहे. हो सर. पण हा नेमका जो प्रवास होता, तुम्ही आता आरक्षण मिळालं आणि मग त्या माध्यमातून तुम्ही LLB झालात. येस सर. पण नेमका तुमची एकूण पार्श्वभूमी, तुम्ही कुठून आलात, काय? सर, मी प्रॉपर मूळचा एनकुळ, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथील आहे. आणि प्रॉपर तिथून माझं अनाथ आश्रमात शिक्षण झालं सगळं. आणि त्याच्यानंतर पुन्हा मी सातारला माझं डिग्रीपर्यंत शिक्षण केलं, हॉटेलमध्ये काम केलं, इकडे तिकडे काम करून शिकलो. तर मला म्हणजे आधारच नव्हता, तर समाजाला काही घटकांनी आधार दिला. अनाथ असून सुद्धा माझ्याकडे कागदपत्र नव्हती. तर म्हणले तुमच्या अनाथ प्रमाणपत्र कुठे आहे? कागदपत्रच नाहीत. मग त्यानंतर मी म्हणजे काहीच हाकलून लावतो. आधार कार्ड निघताना सुद्धा मला त्रास झाला 2011च्या दरम्यान. तर तिथून मग मी MA केलं सांगलीला. त्याच्यानंतर मी सेट एक्झाम दिली सर गेल्या वर्षी. ती पण अनाथ आरक्षणातून पास झालो. सहाय्यक प्राध्यापक झालो मी. पण अजून कुठं संधी नाही आलेली, पण सहाय्यक प्राध्यापक म्हणून एक बिरुद लागलेला आहे मला. तर ओके, हे म्हणजे अनाथ. अनाथ हा. येस सर. अनाथ आरक्षणाचा दुसऱ्यांदा म्हणजे दोनदा तुम्हाला फायदा झाला, हो सर, हो सेटच्या सर, एक्झामला दोनदा. पण झाला. आणि अजून तिसरी गुड न्यूज येणार आहे, ती पण येईल खूप मोठी सर, खूप चांगली ती सुद्धा असेल. जेव्हा याल तेव्हा ती नक्की सांगा. पण येस सर, येस तुम्ही सर. एकूण तुमचा जो मी सुरुवातीला विचारलं तसं प्रवासाबद्दल काय तुमचा, तुम्ही सांगितलं की खटाव तालुक्यातलं गाव आहे, पण येस सर. त्यानंतरचा जो प्रवास आहे सर, तो माझा जरा. पूर्णपणे अनाथ आश्रमात शिक्षण झालं उंब्रजला. त्याच्यानंतर अनाथ आश्रम बंद झालं. मग तिथल्याच लोकांनी मला टाकलं काही शाळांमध्ये, इकडे तिकडे ऍडजस्ट होत होत ते बाल कल्याण समितीच्या मार्फत माझी बदली होत गेली. आणि त्याच्यानंतर पुन्हा मी संत गाडगे महाराज प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा ब्रह्मपुरी, सातारा जिल्ह्यात आहे, कोरेगाव तालुक्यात, तिथं टाकलं मला 10वी पर्यंत. मग तिथं सुद्धा मला कोणी बघा येत नव्हतं. मग त्याच्यानंतर मी सातारला आलो, हॉटेलवर काम केलं, स्टँडवर झोपलो मी एक 10-15 दिवस सातारच्या. तिथे अजून लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्याच्यानंतर मी शिवाजी कॉलेजला ऍडमिशन घेतलं. मला डॉक्टर व्हायचं होतं, पण काहीच फायदा नव्हता सर मला. पण आर्ट मधून कम्प्लीट केलं. तिथून मग काम करून इकडून तिकडून मी शिक्षण पूर्ण केलं. लग्नात जेवण वाढायला जायचो, हे करायचो, पैसे कलेक्ट करायचो. त्यातून मग मी शिक्षण पूर्ण केलं सर माझं सगळं. काही लोकांनी ह्या मदत केलीच, पण आता मला जो अनाथ आरक्षणामुळे जो फायदा होतोय की मला कोणाकडे हात पसरण्याची गरज लागत नाही सर. बरं, तुम्ही आता म्हटलात की अनाथ आरक्षणाचा फायदा घेणारा मी पहिला आहे. येस सर. तर मला असं वाटतं कदाचित आणखी तुमची काही भावंड असतील की तुमच्या माझ्या संपर्कात नाहीयेत, हो अशा सर. काही लोकांना याचा कदाचित फायदा झालाही असेल. सर पण सर. हा. अशी जी मुलं आहेत
हम्म, या वर्गातली, या प्रवर्गातली. तर हम्म. यांच्याबद्दल आता तुम्ही कसं आहे की तुम्ही या सगळ्यातनं पुढं आला आहात, एकूण हा. एक वेगळं स्थान तुम्ही स्वतःचं निर्माण केलंय. हो तर सर. अशी जी आपली भावंड असतील त्यांच्यासाठीची काय तुमची त्यांच्यासाठी काम करण्याची काही योजना आहे? हो सर. माझं मूळ सांगायचं असं की माझ्या अगोदर सुद्धा माझी बरीच अनाथ भावंड महाराष्ट्रात नाही देशात सुद्धा झालीत. वकील झालेत, कोण कलेक्टर आहेत, कोण डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, कोण पॉलिटिक्स मध्ये असतील. परंतु त्यावेळेस तर अनाथ आरक्षण नव्हतं. मी इथं प्रामुख्याने उल्लेख करेन की अनाथ आरक्षणाचा लाभ, कारण देशात पहिल्यांदा अनाथ आरक्षण हे महाराष्ट्रात मिळालं सर, आणि ते 2021 पासून 2018 मिळालं, पण 2021 पासून शुद्धीपत्रक आलं आणि तेव्हापासून तो लाभ घेणारा मी देशातला पहिला आहे सर. त्यामुळं मला असं इच्छा आहे की माझी भावंड पुढे चाललेत, आनंदाने चाललेत, मला आनंद आहे, अजून खूप जावीत. आणि जर तुम्ही म्हणताय अनाथांसाठी काय काम करायचं, तर काम म्हणजे सर काय, मुळात त्यांना राहायला घरं नाहीत, खिशात पैसा नाही, इन्कम सोर्स नाही, त्यांना उद्या हाकलं तर कुठं जाणार, म्हणजे अशा बऱ्याच त्यांच्या सामाजिक प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण होत नाहीत. तर त्यासाठी मला प्रशासनाच्या संगतीनं, जसं की आता जिल्हा प्रशासन असेल किंवा जे आता राज्य सरकार आहे किंवा विरोधी पक्ष सुद्धा यात महत्वाची भूमिका बजावू शकतो, किंवा पत्रकार आहेत सर, सामाजिक संघटना आहेत, एनजीओ आहेत, यांच्या थ्रू की मला हे खूप पद्धतीने चांगलं जोरानं काम करता येईल सर. ओके, ओके. येस सर. हे जे सगळं आता तुम्ही सगळं सांगितलं, हा हो जो एकूण प्रवास आहे, या प्रवासामध्ये तुम्हाला किती लोकांची कशी मदत झाली? सर, मला खूप खूप लोकांनी मदत केली. काही लोकांनी मला पुस्तकाची मदत केली, काही लोकांनी सणासुदीला घरी नेण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी खाण्यापिण्याची मदत केली, म्हणजे बऱ्याच विविध प्रकारे, काही कपडे घेऊन द्यायचे. तर त्यात मी प्रामुख्याने उल्लेख करेन, आता सध्या श्रीकांतजी भारतीय साहेब, आता जे विधान परिषद सदस्य आहेत, त्यांनी तर्पण फाउंडेशन मार्फत त्या अनाथांसाठी काम करतात. 18 वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना संस्थेतून बाहेर काढलं जातं, पण ते जातात कुठं, काही हम्म. क्रिमिनल होतात, काही ह्युमन ट्रॅफिकिंग होतं, तर ते त्याच्यासाठी आम्ही काम करतो की त्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्या, त्यांना लॅपटॉप द्या, मोबाईल द्या. मला लॅपटॉप दिला. तर हे साहेबांचं काम असतंय. विदाऊट राजकीय संघटना आहे, एनजीओ आहे ती, आणि खूप छान काम करतात. आणि विशेषतः देवेंद्रजी फडणवीस साहेब, मी त्यांचे खरंच मनापासून आभार मानेन. एक राजकीय स्वार्थ न ठेवता एक अनाथांसाठी काम करणारी व्यक्ती म्हणून मी त्यांना कायम त्यांचा ऋणी राहीन या दोघांचा. येस, येस, येस. Yes, sir. तुम्ही खूप छान माहिती सांगितली. तुमच्या Yes, या माहितीमुळं yes, sir. जी कुणी अनाथ मुलं असतील, या सगळ्या गोष्टींपासून वंचित असतील, या आरक्षणापासून वंचित असतील, त्यांना याचा निश्चितपणे हो सर. फायदा होईल. हो खरं तर सर. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी, तत्कालीन सरकारने एक दूरदृष्टी ठेवून हा जो निर्णय घेतला, हो सर. त्या निर्णयामुळे तुमच्यासारख्या अनेकांचं आयुष्य उजळलं. हो खरं सर. तर तुम्ही त्याचा फायदा घेतला आणि आयुष्यात एक वेगळं स्वतःचंही स्थान निर्माण केलं. हो सर. तुमच्या या यशाबद्दल तुमचं बखर लाईव्ह कडून मनापासून अभिनंदन आणि खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद सर. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.